नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लव्ह स्टोरी. आज मी एका गडबडीत आहे कारण आज माझा वाढदिवस आहे. मी कामावरून आज थोडं लवकरच आले. रोज ती मला CST वर भेटते ना आणि मग आम्ही तिथून मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर जाऊन निवांत गप्पा मारत बसतो. ती एक अकाउंटंट असल्याकारणे तिची शिफ्ट सकाळी 10 ते 7:30 अशी असते आणि मी मेकॅनिकल इंजिनियर असल्याने मी याच वेळेत रिकामा असतो. आम्ही कॉलेजमध्ये एकत्रच होतो. तेव्हापासून आमची मैत्री होती. संध्याकाळी 7 वाजत आले की CST वर पोहोचतोय रेल अशी समोर येऊन थांबली. आज तिला प्रपोज करायचे हे आधीच ठरवलं होतं मी. रेल्वेतून उतरताना मी तिला पाहिलं. आज तिने काळजाची खंजरी होत होता. तिने माझ्यासाठी फुलांचा गुच्छ आणला होता. ती माझ्याकडे आली आणि मला तो गुच्छ देत म्हणाली, "मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे." मी तिला म्हणालो, "थँक्स." ती म्हणाली, "अरे थँक्स कशाला देतेस? आपले कॉलेज फ्रेंड होते तेव्हापासून थँक्स म्हणत नाही हां." मला काहीतरी विचारायचं होतं. "हो मग विचार ना." पण मला पहिले तू वचन दे की कॉलेज झालं तर तू माझ्याशी कधीही नोकरी करणार नाहीस आणि मला जिथे भेटतेस तिथेच राहशील. अरे आज तू असं का बोलतोयस? ते कळेल तुला पण पहिले मला वचन दे. तिला म्हणाले की काही झालं तरी तू तुझीच आहेस किंवा तुझे काही म्हणतात ना. मी गुच्छ हाती हातात दिला आणि मी हिच्यासाठी असलेला एक गुलाब बाहेर काढला आणि तो 2 हातात धरून मी पुढे केला. मी म्हणालो, "तू मला कॉलेजमध्ये भेटल्यापासून आवडतेस पण तेव्हा भेटण्याचं नाही सांगू शकलो. पण आता पोहोचलेस. माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का?" त्यानंतर एक आर्तनाद माझ्या हृदयाला घुसला. जसं की मी स्थिर होऊन डोके बॅक करते. माझा जळलेला श्वास एका आठवणीच्या अवस्थेतून आला होता. तिचं चित्त खूप वेळ आमच्याकडे बघत असावं म्हणून मी तिला "तू जिथे बघत होतो तिथे फिरून ये." "अरे छे कुठे बघितलं मी ते ओके ठीक आहे तू शांत हो. बस इथे मी का हे कॉलेजमध्ये ऐकायला गेल्यास म्हणून तू आलीस नाही याकडे माझे काही म्हणजे मी बोलली होती की तुझी आई मी काही बोलली नाही पण माझे डोके फिरले. त्यांनी मला स्पर्श करून कोपऱ्यात नेले आणि माझ्यासमोर उभे केले. "आहा किती म्हणलं तुला जीवत राहायला काही कॉलेजची स्टोरी ऐकायला आवडेल तरी आवडेल." ते वाचून माझे डोळे पाणावले. शेवटी मला कळलं तर माझा मित्र चुकतोय. मी त्याच्या एखाद्या डोक्यातून गेलेलो असतो. त्याने मला सावरलं आणि तो बोलला, "ही ऐक बोलायची आहे तू आहेस ती आणि माझा जिंदगी आहे तर तुला प्रत्येक क्षणाला मी तुझ्याकडे पाहत राहणार." म्हणून तर मी तुला तू तिथे बस ना मी आहे ना तुझ्याकडे कधी पण येऊ शकते. तू राहस आणि रोज इथे येत राहा. त्या बाजूच्या एका विक्रेत्या आजीकडे मी चौकशी केली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की 3 वर्षापूर्वी तू जेव्हा त्या मुलीला फूल देत होतास तेव्हाच अचानक एक मोठा आवाज होऊन एक बंदुकीची गोळी त्या फुलाला चिकटून भिंतीत घुसली. त्यातून रक्ताचा एक थेंबाचा कोपळ येत होता. त्या तिथेवरून कारण ती गोळी फक्त त्या फुलाला चिकटून न जाता त्या मुलीच्या हृदयातून आरपार गेली होती. तो थेंब त्या मुलीच्या रक्ताचाच होता. आजूबाजूच्या CST थांबलेल्या तुझ्यासमोर तुझी मुलगी येताना बघितलं होतं. याचा तुला मोठा धक्का बसला आणि तेव्हापासून तुला वाटतं की ती जिवंत आहे आणि तुला न्यायला माझी तिची गरज आहे. असंच तुला वाटतं की मी ते बघितलं होतं आणि मला आवडलं. म्हणून मी तुला प्रपोज केलं. तेव्हा तुला काय वाटलं? मी तसा नॉर्मलीच केला की तुझी गरज नाही असल्याने CST वर आले असते. मी विश्वास ठेवला तुझ्यावर कारण मला तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे आणि तुला तुला बघितल्यावर मला तुझ्याशी प्रेम झालं. पण अचानक बघितल्यावर मला तुला आवडायला लागलं. म्हणून त्यामुळे मी तुला प्रपोज केलं. मला तुझ्यावर प्रेम आहे आणि बस इतकं बोलून ती बोलती बोलती माझ्यासमोरून निघून गेली. सो धन्यवाद. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेअर करा, लाईक करा.